हॅलो स्टुडंट्स, मोमेंट ऑफ इनर्शिया, रोटेशनल डायनामिक्समधलं मोमेंट ऑफ इनर्शियावरचे व्हेरियस थेरम्स आणि त्याचे न्यूमेरिकल्स आपण स्टडी केले. या रोटेशनल डायनामिक्स चॅप्टरमधला दुसरा पार्ट अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटममध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम काय असतं याचं आपण लास्ट व्हिडिओमध्ये स्टडी केलं आहे. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटममध्ये आपल्याला काही फॉर्म्युले सापडले, जसं की पहिला होता टाऊ इज इक्वल्स टू DL बाय DT. ठीक आहे ना. सो रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज द टॉर्क ॲक्टिंग ऑन दॅट बॉडी. सेकंड फॉर्म्युला आपल्याला होता की चला I1 ओमेगा 1 इज इक्वल्स टू I2 ओमेगा 2 असा एक फॉर्म्युला आपल्याला मिळाला. ठीक. त्याच्यानंतर तिसरा फॉर्म्युला होता V1 R1 इज इक्वल्स टू V2 R2. असे फॉर्म्युले आपल्याला त्याच्यामध्ये मिळाले. ठीक आहे. आता हे फॉर्म्युले कसे डिराईव्ह झाले, काय डिराईव्ह झाले याच्याबद्दल आपण आधी पण चर्चा केलेली आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये जाऊन परत एकदा त्याला स्टडी करू शकता. आता आपल्याला आज या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की याच्यावर असणारे न्यूमेरिकल्स, कसे न्यूमेरिकल्स आपण याच्यामध्ये बनवू शकतो. ओके. आता हे न्यूमेरिकल्स स्टडी करण्यासाठी तुम्हाला या फॉर्म्युल्यांवरून, म्हणजे चला एखाद्यानं एक सगळे तिन्ही फॉर्म्युले रटले आणि लगेच त्याला सगळे न्यूमेरिकल जमतील असं नाही होणार. सो त्याच्यामुळे तुम्हाला खूप पेशन्स ठेवावे लागतील आणि प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचा असायला पाहिजे. ओके. सो आपण वन बाय वन न्यूमेरिकल्स घेऊया. सो पहिला छोटासा आणि एकदम स्वीट असा एक न्यूमेरिकल्स तुमच्यासाठी. तो न्यूमेरिकल्स सोपा आहे खूप. बघा, इनिशियल अँग्युलर मोमेंटम त्याच्यामध्ये दिले आहे A0 आणि फायनल अँग्युलर मोमेंटम दिले आहे 4A0 आणि हे अँग्युलर मोमेंटम चेंज होण्यासाठी लागणारा जो टाइम दिलाय तो दिलाय 4 मिनिट. ओके. तर तुम्हाला विचारलंय DL बाय DT किती असेल. DL बाय DT. ओके. म्हणजे ॲक्च्युली त्याने टॉर्क विचारला की टॉर्क किती असेल. टॉर्क इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. सो टॉर्क काढायचा आहे म्हणजे DL बाय DT काढायचा आहे. DL बाय DT काढायचं आहे म्हणजे चेंज इन अँग्युलर मोमेंटम डिवायडेड बाय टाइम करायचं आहे. सो चेंज किती होईल, फायनल 4A0 मायनस A0 म्हणजे 3A0 हा चेंज होईल आणि टाइम किती लागेल 4 मिनिट्स. सो हा टॉर्क तिथे तयार झाला. ओके. सो अशा पद्धतीनं म्हणजे तुम्ही इथे विचारही करत असाल की सर याला सेकंडमध्ये कन्वर्ट करू का वगैरे, तर असं काही करायचं काम नाही, कारण की मी जिथून हा क्वेश्चन घेतला त्या बुकमध्ये या क्वेश्चन्सला अशाच ऑप्शन्स दिलेले आहेत. ठीक आहे ना. 3A0 जागी 2A वगैरे वगैरे असं. सो काही एवढा कठीण आणि टफ असा काही क्वेश्चन्स हा नव्हता. पण ऑफकोर्स मी आता इतक्या अशा लेवलवरचे क्वेश्चन्स काही घेणार नाही आहे या लेक्चर्समध्ये. थोडंसं अप लेवलला असणारे जे लेक्चर्स असतील, न्यूमेरिकल्स असतील, तेच आपण इथे पाहूया. ठीक आहे ना. सो तुम्हाला खूप सारा विचार करावा लागेल. मध्ये मध्ये न्यूमेरिकल्स सोडवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पॉज करावा लागेल. कधी वेळेस तुम्हाला परत व्हिडिओ मागे घेऊन परत एकदा अभ्यास करावा लागेल. सो बिलकुल पेशन्सने, शांततेनं, जसं तुम्हाला इन्स्ट्रक्ट केलं जाईल तशाच पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ पाहायचा आहे. ठीक आहे ना. सो हा एक सिम्पल न्यूमेरिकल होता. आता एक नेक्स्ट न्यूमेरिकल तुम्हाला देतोय. बघा, एक रॉड आहे. या रॉडची लेंथ आपल्याला दिली ट्वाइस L. ओके. हा रॉड या ॲक्सिस भोवती फिरतोय. हा ॲक्सिस झाला रॉडचा. ओके. या ॲक्सिस भोवती हा रॉड फिरतोय आणि हा जो ॲक्सिस गेला ना या रॉडचा, हा बरोबर त्याच्या मिड पॉईंटमधून गेला. त्याच्यामुळे काय झालं, इथून इथपर्यंत असणारी रॉडची लेंथ L आणि इथून इथपर्यंत असणारी रॉडची लेंथ L झाली. हा रॉड मासलेस आहे आणि मासलेस असल्यामुळे या ठिकाणी त्याला काय केलं, त्यांनी एक मास लावलं इथे M आणि सेम तेवढंच मास या एंडला सुद्धा लावलंय M आणि ही सिस्टीम या ॲक्सिस भोवती अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाने फिरत आहे. ओके. या ठिकाणी असणारा अँगल त्याने दिला अल्फा, जो कॉन्स्टंट नाही आहे, तो मे बी व्हेरी होऊ शकतो. ठीक आहे ना. असं फिरत आहे तर असं फिरणार आहे बरं का, पण अल्फाची व्हॅल्यू थोडीशी व्हेरिएबल आहे. आता अशा कंडिशन्समध्ये तुम्हाला विचारलं गेलं आहे की फाइंड आउट करा DL बाय DT किती असेल. या सिस्टीमचं DL बाय DT किती असेल. ओके. सो हा न्यूमेरिकल्स कसा सोडवण्याचा आहे, मी फक्त एक आयडिया देतो, डिझाईन देतोय. ठीक आहे ना. सो असा न्यूमेरिकल्समध्ये व्हेरिएशन्स करून येतील. तो काय काय होऊ शकतं, फक्त याचे एक इंट्रोडक्शन्स देणं चालू आहे. तर बघा, या ठिकाणी जर का तुम्हाला DL बाय DT काढायचं आहे तर तुम्हाला L माहीत असायला पाहिजे. आता L साठी आपल्याकडे फॉर्म्युला एक तर I ओमेगा, Lचा फॉर्म्युला I ओमेगा आहे.
किंवा एल इज इक्वल्स टू एम व्ही आर परपेंडिक्युलर असा फॉर्म्युला आहे. दोन फॉर्म्युले आपल्याकडे. आता हे जर का दोन फॉर्म्युले तुमच्याकडे असतील, एल इज इक्वल्स टू आय ओमेगा आणि एल इज इक्वल्स टू एम व्ही आर परपेंडिक्युलर, तर तुम्हाला ते नेमके कुठे यूज करायचे याची पण आयडिया असायला पाहिजे. बघा या ठिकाणी एक रॉड आहे आणि रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहिती आहे. रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत असेल तर रॉडची अँग्युलर वेलॉसिटी माहीत असेल तर आय ओमेगा या फॉर्म्युल्यातून तुम्ही एल काढू शकता. पण इथे रॉडचं काढणार आहे का आपण? नाही. का नाही काढणार रॉडचं? कारण की रॉड इथे मासलेस सांगितलेलं आहे. रॉड कसं आहे? मासलेस. सो रॉड हा मासलेस आहे आणि मासलेस असल्यामुळे या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कॅल्क्युलेट करू शकणार नाही. मग आपल्याला या पार्टिकलचं मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करता येऊ शकतं किंवा आपण हा फॉर्म्युला पण घेऊ शकतो. ओके. तर काय होईल या कंडिशन्समध्ये बघा, हा जो पार्टिकल आहे हा पार्टिकल जर का रॉड रोटेशनल करत असेल तर हा जो पार्टिकल आहे हा पार्टिकल तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. हाही पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल लाईक दिस. ओके. तर हा जो पार्टिकल आहे हा सर्क्युलर मोशन जेव्हा परफॉर्म करेल तर या सर्क्युलर मोशनचा जो रेडियस असेल हा रेडियस हा आर आहे. ओके. आता ही आरची व्हॅल्यू जी रेड कलरमध्ये मी लिहिलं आहे ते सगळं आपण घेतोय. सो आरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे का? नाही. मग आपल्याला आरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागेल. तर बघा आरची व्हॅल्यू काय होईल? ही अल्फाची अपोजिट साईड आहे त्याच्यामुळे आरची व्हॅल्यू होईल यल साइन अल्फा. हे होईल आरची व्हॅल्यू. व्हीची व्हॅल्यू काय होईल? या पार्टिकलची व्हेलॉसिटी फॉर्म्युला. सो या रॉडची अँग्युलर व्हेलॉसिटी दिलेली ओमेगा. सो याची लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे याला हा तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. सो व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा होईल. ओके. सो व्हीची व्हॅल्यू होईल या ठिकाणी आरची किंमत यल साइन अल्फा इंटू ओमेगा अशी होईल. ओके. आता बघा आपल्याला आर माहिती आहे, व्ही माहिती आहे आणि हा आर तर व्हीला परपेंडिक्युलरच असणार आहे सर्क्युलर मोशनमध्ये आपण पाहिलं. सो हा फॉर्म्युला घेऊन मी आता एल कॅल्क्युलेट करू शकतो. सो इथे एल काय होईल? एल इज इक्वल्स टू एम व्ही आर परपेंडिक्युलर. सो एम ॲज एम, व्हीची व्हॅल्यू यल साइन अल्फा इंटू ओमेगा आणि इंटू आर. आर आहे यल साइन अल्फा. सो एलची व्हॅल्यू झाली एम एल इंटू यल यल स्क्वेअर साइन अल्फा इंटू साइन अल्फा साइन स्क्वेअर अल्फा इंटू ओमेगा. टार्गेट विसरू नका, टार्गेट आहे डी एल बाय डी टी. ओके. सो यल मिळाला, याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो हे होईल डी एल अपॉन डी टी इज इक्वल्स टू मास कॉन्स्टंट एल स्क्वेअर कॉन्स्टंट. अल्फा व्हॅरी आहे सो इथे होईल टू साइन अल्फा. पॉवर खाली उतरायची, एकने कमी करायचं. हे झालं साइन स्क्वेअर अल्फाचा डेरिव्हेटिव्ह. आता साइन अल्फाचा पण डेरिव्हेटिव्ह त्याच्यामध्ये घ्यावं लागेल. साइन अल्फाचा डेरिव्हेटिव्ह होईल कॉस अल्फा. आता अल्फाचा पण डेरिव्हेटिव्ह त्याच्यामध्ये घ्यावा लागेल आणि अल्फाचा डेरिव्हेटिव्ह होईल डी अल्फा बाय डी टी इंटू ओमेगा. सो नॉन मॅथमॅटिक्स स्टुडंट्सला ह्या स्टेप थोड्याशा जड जातील पण मात्र डेरिव्हेटिव्ज आहेत ते आणि तुम्ही डेरिव्हेटिव्हचा जो बेसिक फंडा आहे तो तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे. जर का विद्यार्थ्यांना नसेल तर आता नेक्स्ट बॅचेस आपण ऑनलाईन सुरू करत आहोत आपल्या क्लासच्या. तर त्याच्यामध्ये आपण फाउंडेशन्समध्ये ह्या सगळ्या कन्सेप्ट घेणार आहोत. तर तुम्हाला तेव्हा ह्या लर्न करून घेता येईल घरी बसल्या बसल्या. ठीक आहे ना. तो सर्वांनी त्या ज्यांना ज्यांना गरज पडेल त्यांनी त्या फाउंडेशनमधल्या बेसिक बॅचेस पण कवर करायचे. ओके. चल इथे आलं आपल्याला. सो मला बघा इथे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. हे एम एल स्क्वेअर बघा टू साइन अल्फा इंटू कॉस अल्फा काय असतं? हे असतं साइन टू अल्फा. साइन टू अल्फा आणि डी अल्फा बाय डी टी काय असणार आहे? ओमेगाच असणार आहे. बघा अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम तर ओमेगा असतं इंटू ओमेगा. सो ओमेगा इंटू ओमेगा काय होईल? ओमेगा स्क्वेअर. सो या केसमध्ये आपल्याला मिळालं एम एल स्क्वेअर ओमेगा साइन टू अल्फा असं अँग्युलर मोमेंटम म्हणजे टी एल बाय डी टी. सो अशी ऑप्शन्स तिथे दिलेली होती जी करेक्ट होती. इज इट क्लिअर? गुड. आता आपण नेक्स्ट न्यूमेरिकल पाहूया. हा न्यूमेरिकल्स आपल्याला स्टडी करायचा आहे ग्रॅव्हिटेशनच्या बेसिसवर. ग्रॅव्हिटेशन्समध्ये तुम्हाला एक केपलर्स लॉ आहे. बघा आपलं ग्रॅव्हिटेशन्स हे चॅप्टर जरी आपण अजून घेतलेलं नाही आहे त्याच्यामागचं कारण पण असं आहे की 10th मध्ये ते चॅप्टर झालेलं असतं आणि त्याच्यामुळे त्याला लगेच घाईघाईमध्ये काही वेळ देण्याची आवश्यकता नाही आहे. ओके. पण आपण ग्रॅव्हिटेशन्समध्ये 10th मध्ये जेव्हा ग्रॅव्हिटेशन पाहिलं तर त्या 10मध्ये पाहिलेल्या ग्रॅव्हिटेशनमध्ये तुम्हाला केपलर्स लॉ होता. ओके. केपलर्स लॉने असं सांगितलं होतं की एव्हरी प्लॅनेट कुठलेही प्लॅनेट जे असतील ते सनच्या भोवती अशी इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. म्हणजे बघा कसं या ठिकाणी हा इथे आपण घेऊया एक सन. ओके. हा सन आणि या सनच्या भोवती ऑर्बिटमध्ये अशा पद्धतीनं
एक कुठलाही प्लॅनेट फिरत असतो कॉल इलिप्टिकल ऑर्बिट, म्हणजे असा सर्कल असतो ना, आणि हा अंडाकृती आकार जो असतो याला आपण इलिप्टिकल ऑर्बिट म्हणतो. सेंटरला एक सर्कलला एकच सेंटर असतो, याला दोन फोकस असतात आणि सन दोनपैकी कुठल्या तरी एका फोकसला बसलेला असतो. ठीक आहे ना. मग त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा हा प्लॅनेट फिरेल तर इथे जेव्हा हा प्लॅनेट असेल तर हा सनपासून खूप दूर आहे, याला म्हणूया आपण फार्देस्ट डिस्टन्स. आणि इथे जेव्हा हा प्लॅनेट येईल त्यावेळेस हे डिस्टन्स क्लोजेस्ट असेल, नियरेस्ट डिस्टन्स. सो मी त्याला R1 आणि R2 अशी नावं दिले. ओके. तर असं आहे, सांगतात आपण की इथे असताना जेव्हा हा सनपासून ही प्लॅनेट जवळ असतं त्यावेळेस तिचा स्पीड जो आहे, हा स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी V1 ही फास्ट असते, जरा जास्त असते. आणि ज्यावेळेस प्लॅनेट हा सनपासून दूर जातो, असं असं फिरत आहे ना, सो आता दूर आलाय, सो दूर आलाय तर या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी V2 जी आहे ती कमी असते. मग असं का असतं? मग याचं एक गमतीशीर उत्तर पण आपण देतो कधी कधी, की यार ह्या सण आहे, सणच्या जवळ गेलं तर चटके लागतील ना, आणि मग चटके लागतील तर आपण जोरात पळायचं है ना, आणि जिथे दूर आहे तर दूर कमी चटके लागतात, मग इथे हळू जायचं. सो असं पृथ्वी पण करत असेल, जेव्हा सणच्या जवळ असेल तिथे चटके लागत असेल ती जोरात जात असेल, आणि जेव्हा सणपासून दूर आहे तर तिला कमी चटके लागत असेल मग ती स्लो जात असेल. बट असं नाही आहे. याच्या मागचे कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे, जे आपण मागे पण लर्न केलं आहे. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम कसं आहे बघा. बघा या ठिकाणी ही एक सिस्टीम बनली, एक आयसोलेटेड सिस्टीम बनली. ही जर का एक आयसोलेटेड सिस्टीम बनली असेल तर त्याच्यावर एक्सटर्नल टॉर्क झिरो आहे, आणि एक्सटर्नल टॉर्क जर का झिरो असेल तर काय होईल, एक्सटर्नल टॉर्क झिरो असेल तर आधीचा अँग्युलर म्हणजे अँग्युलर मोमेंटमचं कन्झर्वेशन होईल. मग या ठिकाणी अँग्युलर मोमेंटम किती होईल, त्या प्लॅनेटचा मास m, वेलॉसिटी v आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स r1. आणि या ठिकाणी किती होईल, त्या प्लॅनेटचा मास m, वेलॉसिटी v2 आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स r2. सो m काय झाले, कॅन्सल. सो v1 r1 इज इक्वल्स टू काय होईल, v2 r2. इज इट. सो हा तो फॉर्म्युला मी एकदा परत सांगतो म्हणून. ठीक आहे ना, v1 r1 इज इक्वल्स टू v2 r2. ठीक आहे. आता न्यूमेरिकल कसं आहे बघा याच्यावर. तर इथे काय केलं त्यांनी, हे जे r1 डिस्टन्स आहे, हे क्लोजेस्ट डिस्टन्स, हे क्लोजेस्ट डिस्टन्स आपल्याला त्यांनी दिलं आहे 7 इंटू 10⁻10, 7 इंटू 10⁻10 मीटर. ओके. आणि जे फार्देस्ट डिस्टन्स आहे, जे दूरचं आहे, मॅक्सिमम आहे, ते दिलं 1.4 इंटू 10⁻12 मीटर. ठीक आहे ना. आणि इथलची वेलॉसिटी दिली v इज इक्वल्स टू, ही वेलॉसिटी आहे 6 इंटू 10⁻4 मीटर पर सेकंद. आणि इथलची वेलॉसिटी तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितली. ओके. तर तुम्ही हा सॉल्व करू शकता का. ठीक आहे ना. सॉल्व करायचं असेल तर आता व्हिडिओ पॉज करा. ठीक आहे ना, आणि शांततेनं त्याला पूर्ण सॉल्व करून बा, स्टेप बाय स्टेप. ठीक आहे ना, आणि नोट पण करून घ्या तेवढ्या वेळामध्ये, आणि मला आन्सर सांगा. ठीक आहे ना. चला. ओके. आले तुम्ही आता सोडून. तर हेच फंडा येते, v1 r1 इज इक्वल्स टू v2 r2. v1 ची किंमत 6 इंटू 10⁻4, r1 ची किंमत 7 इंटू 10⁻10 इज इक्वल्स टू v2 काढायचा आहे, आणि r2 हा इकडे डिवाइड करून घेतो. सो r2 ची व्हॅल्यू 1.4 इंटू 10⁻12. ठीक आहे ना. सो इथे काय होईल, हे 7, तर हे 7 झाले 0.2, तर हे 0.2 म्हटलं तर हा पॉईंट काटला तर इथे 11 होईल. ओके. हे बेत्रिक 6, हे 3, हे 10 म्हणून 4 गेले 6, आणि हे 11 वरती गेले. ठीक आहे ना. सो 6, हे गडबड नाही ना, केलं आहे का बरोबर, v1 घेतला आहे मी बरोबर, क्लोजेस्ट डिस्टन्स करेक्ट आहे, v2 r2. ठीक आहे ना. हे 0.2, 2 इंटू 10⁻11, सो वरती आले 11, -11, -11 प्लस 10 -1 -1 आणि 3 4 3, सो हे 3 इंटू 10⁻3 इज इक्वल्स टू v2. सो v2 ची व्हॅल्यू आली 3000 मीटर पर सेकंद. ओके. सो सिंपल होतं, पण याचं बऱ्याच ठिकाणी आपण वेगळ्या पद्धतीने याचं कॅल्क्युलेशन्स करू शकतो. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. अर्थ जशी सनभोवती फिरते तर त्याचं त्याला अँग्युलर मोमेंटम आहे, तसंच पद्धतीनं अर्थ जेव्हा स्वतःभोवती फिरेल, सनभोवती फिरल्यानंतर अँग्युलर मोमेंटम आहे की नाही, तसंच अर्थ जर का स्वतःभोवती फिरत असेल तर तिला सुद्धा तिथं अँग्युलर मोमेंटम आहे. ठीक आहे ना. म्हणजे अर्थच्या रोटेशनमुळे असणार अँग्युलर मोमेंटम. सो अर्थच्या रोटेशनमुळे जर का अँग्युलर मोमेंटम तिला आहे तर त्याच्यावर पण एक न्यूमेरिकल बनतो, त्याचं पण आपण आयडिया करूया. बघा, एक अशी अर्थ आहे, एक म्हणजे एकच अर्थ आहे सध्या तरी. ओके. ही आपली अर्थ, आणि ही तिच्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती फिरत आहे. ओके. आता तिला स्वतःभोवती फिरण्यासाठी जो टाइम लागतोय तो 24 आवर्स आहे. ओके.
आता इथे मला एक गोष्ट सांगा की ही जी आहे ही एक आयसोलेटेड सिस्टीम आहे ना, स्वतःची स्वतःच फिरत आहे. सो तिच्यावर एक्सटर्नल टॉर्क किती असणार आहे? 0. ओके. आता काहीतरी असं घडलं, हिचा मास m आहे आणि काहीतरी असं घडलं की मास काही बदललं नाही, पण मात्र जी अर्थ आहे ती अशी कंप्रेस झाली, मोठी होती लहान झाली, एकदम अशी श्रिंक झाली अचानकच. ठीक आहे ना. आणि काय रिझन असेल ते काही रिझन असू शकत नाही, पण मात्र असं झालं, एक काल्पनिक गोष्ट आहे समजा. तर आधी हिचा रेडियस होता r1 आणि आता हिचा रेडियस r2 इज इक्वल्स टू r1 डिवाइड बाय n झाला, म्हणजे 1/n टाइम्स झाला, कमी झालं. कधी एखाद्या न्यूमेरिकलमध्ये जास्त होईल, पण मास चेंज झालं नाही. तर तुम्हाला असं विचारलंय की या कंडिशन्समध्ये मग अर्थचा आता एक दिवस किती तासाचा राहील? आता सध्या तर 24 तासाचा आहे ना एक दिवस, म्हणजे एक रोटेशन लागणारा टाईम. सो या कंडिशन्समध्ये T2 किती होईल? ओके. सो हा न्यूमेरिकल्स एक मॉडेल न्यूमेरिकल म्हणून कन्सिडर करायचं आहे, म्हणजे याच्यावर फॉर्म्युला किंवा एक डेरिव्हेशन टाईप निघेल, त्याच्याला डायरेक्ट तुम्ही ट्रिक बनवून ठेवायची त्याला. ओके. बघा कसं. तर मला सांगा की अँग्युलर व्हेलॉसिटी जी असते, ही अँग्युलर व्हेलॉसिटी कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमनुसार, अँग्युलर व्हेलॉसिटी कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमनुसार मोमेंट ऑफ इनर्शियाला कशी असते? बघा, आय इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ओमेगा असते, असते ना, असं आपण पाहिलंय. म्हणून मग आपण असं लिहू शकतो की जे अँग्युलर मोमेंट ऑफ इनर्शिया असतो हा टाइम पिरियडला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. ठीक. याच्यासोबत ही अर्थ आहे स्पेरिकल, सो हिचा मोमेंट ऑफ इनर्शिया एकतर 2/5 mr² होईल किंवा 2/3 mr² होईल, वॉट एव्हर. आपल्याला इथलच्या नंबरसोबत काही एवढं काम नाही, होलो असेल तर सॉलिड असेल तुम्हाला माहिती आहे. आता हे 2/5 आणि मास कॉन्स्टंट असेल तर ही एवढी टर्म काय झाली? कॉन्स्टंट. तर आपण असं म्हणू शकतो की मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो r² डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, बरोबर. मग आय हा टीला डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि आय हा r² पण डायरेक्टली प्रोपोर्शनल. त्याच्यामुळे आपण याच्यावरून असंही सांगू शकतो की जो टी असतो हा r² डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ओके. आणि जर का टी हा r² डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर वी हॅव द इक्वेशन T1 अपॉन T2 इज इक्वल्स टू R1 अपॉन R2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. but R2 is equals to R by N. So it is equals to R1 upon R2 by N bracket चा square. So R1 sorry R2 ची व्हॅल्यू पुट केली मी, R1 गेट कॅन्सल. सो आपल्याला मिळालं T1 अपॉन T2 इज इक्वल्स टू, हे R1 गेट कॅन्सल, हा N डिवाइड होता, हा वरती गेला, तिथे आलं N स्क्वेअर. सो इट इज इम्प्लाइज T2 इज इक्वल्स टू T1 अपॉन N स्क्वेअर. ओके. सो बघा, हा एक फॉर्म्युला किंवा ही एक ट्रिक आपल्यासमोर आता तयार झाली की समजा एखाद्या कंडिशन्समध्ये जर का अर्थचा रेडियस अचानक 1/n टाइम्स झाला, 1/n टाइम्स म्हणजे तेव्हा स्ट्रिंग झाला, कमी झाला, ठीक आहे ना, 1/n टाइम्स झाला, तर त्यावेळेस एक दिवस किती तासाचा राहील किंवा टाइम पिरियड किती राहील? तर तुम्ही काय करायचं, आजच्या टाइम पिरियडला n² ने डिवाइड करायचं, n² ने काय करायचं आहे? डिवाइड करायचं. ओके. इज इट क्लिअर? 24ला काय करायचं? n² 24 आवर्स असतात ना, 24 ला n² ने काय करायचं? डिवाइड करायचं. ओके. क्लिअर सगळ्यांना? तर बघा, T2 इज इक्वल्स टू T1 अपॉन n² असा फॉर्म्युला तिथे येत असतो. आता एक छोटासा न्यूमेरिकल देतो, त्या न्यूमेरिकलचा आन्सर तुम्ही कमेंट्समध्ये टाकायचं आहे. अशीच कंडिशन आहे, ठीक आहे ना. आणि रेडियस जो आहे इथे, रेडियस इथे तुम्ही, रेडियस जो आहे R2 हा आधीच्या रेडियसच्या हाफ झाला, आधीच्या रेडियसच्या हाफ झाला, हा न्यूमेरिकल आहे नवीन, ठीक आहे ना. जर का हाफ झाला असेल तर नवीन दिवस किती तासाचा असेल? T2 किती असेल? ओके. बघा इथे हाफ झालाय, तसं इथे n टाइम 1/n टाइम झालं होतं, इथे 1/2 टाइम झालंय. सो T2 ची व्हॅल्यू किती असेल? T2 ची व्हॅल्यू. ओके, कळते? तर याचं जे आन्सर असेल ते आन्सर तुम्ही कमेंट्समध्ये टाकायचं आहे. मी पाहिल कोणी कोणी कमेंट्स केल्या, कोणाकोणाचं आन्सर आलं, कोणाकोणाचं नाही आलं, ठीक आहे ना. वरची कमेंट्स पाहून खालच्या कमेंट्सला आन्सर टाकायचं नाही. ओके, समजते ना. आणि नाही तर मग तेच कॉपी पेस्ट कराल आणि मी पाहिल बरं का कोणी केलं आहे, कोणा नाही केलं. इज इट ओके? सो याचं आन्सर करायचं आहे, जर का अर्थचा रेडियस अचानक हाफ झाला तर दिवस किती तासाचा असेल. ओके. सो तुमच्यासमोर तो प्रश्न आहे. इज इट क्लिअर? सो हे झालं अर्थ स्ट्रिंगचा प्रॉब्लेम. आता पुढचा न्यूमेरिकल्स घेऊया आपण. एका ठिकाणी एक व्हील आहे आणि ते व्हील फिरतंय विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा.
ठीक आहे ना. व्हील ज्याचा रेडियस आर आहे तो फिरतोय विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा, आणि फिरत असताना त्याला अचानकच एक मास चिपकलं. लुक एट हिअर, एक व्हील आहे असं. हे व्हील याचं मास एम घेऊया, रेडियस आर घेऊया आणि याची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा घेऊया. ओके, असं हे जे व्हील आहे हे व्हील असं फिरत आहे आणि फिरता फिरता समोर आल्यानंतर त्याला काय झालं, त्या व्हीलला एक मास चिटकलं, कुठलं तरी चिंगम वगैरे कोणाचं तरी, ठीक आहे ना, असं चिटकलं. सो हे मास आहे स्मॉल एम. तर हे मास या व्हीलला किती डिस्टन्सवर चिटकेल, तर आर डिस्टन्सवर चिटकेल. सो मला सांगा की याच्यामध्ये आता ही जर का इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी असेल ओमेगा 1, तर हे मास चिटकल्याने अँग्युलर व्हेलॉसिटी तेवढीच राहील का बदलेल, आणि बदलत असेल तर ती किती होईल. ओके, आता आपण चेक करूया. बघा, व्हील फिरतच आहे, त्याला कुठलाही एक्सटर्नल टॉर्क अप्लाय केलेला नाही आहे, असं सिच्युएशन आहे. एक्सटर्नल टॉर्क जर का 0 असेल तर कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम होईल, आणि कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम होत असेल, ओके, तर अशा कंडिशन्समध्ये आपल्याला माहिती आहे की I1 ओमेगा 1 इज इक्वल्स टू काय असतं, I2 ओमेगा 2. ओके, आता I1, आता हा व्हील फिरतोय, ठीक आहे ना. सो याचं मोमेंट ऑफ इनर्शिया मी घेतोय I. ओमेगा 1 च्या जागी मी घेणार ओमेगा, ठीक आहे ना, काही आवश्यकता नाही एम आर स्क्वेअरमध्ये लिहिण्याची, ठीक आहे ना. इज इक्वल्स टू I2 काय होईल. बघा, हा जो मास आहे हा चिटकण्याच्या आधी मोमेंट ऑफ इनर्शिया किती होता, I. आता हा मास चिटकला, त्याच्यामध्ये एक मास ॲड झालं, तर बघा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय. ॲक्च्युली बेसिक डेफिनेशननुसार मोमेंट ऑफ इनर्शिया आहे M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर अप टू Mn Rn स्क्वेअर. म्हणजे या आयची किंमत काय आहे की या व्हीलच्या सर्व पार्टिकलच्या मासेसची आणि स्क्वेअर डिस्टन्सच्या स्क्वेअरच्या प्रॉडक्टची सम. म्हणजे हे सगळे पार्टिकल आपण ॲड करून हा आय बनवला. आता याच्यामध्ये एक पार्टिकल आणखी आला, ठीक आहे ना, म्हणजे या आयमध्ये एक पार्टिकल आणखी आला, तर या पार्टिकलचं मोमेंट ऑफ इनर्शिया याच्यामध्ये ॲड झालं ना, एम आर स्क्वेअर. समजते ना, गुड. आणि इंटू ओमेगा 2. सो काय होईल ओमेगा 2 ची किंमत, सो ओमेगा 2 इज इक्वल्स टू आय ओमेगा डिवायडेड बाय आय प्लस एम आर स्क्वेअर. ओके, सो हे झालं एक डेरिवेशन, म्हणजे हे याचं प्रूफ एवढंच आहे, ठीक आहे ना. वर्कशीटमध्ये असा न्यूमेरिकल मी टाकलेला आहे, ठीक आहे ना. सो तुम्ही तो न्यूमेरिकल जेव्हा सोडवसाल त्याचा आन्सर तुम्हाला व्हिडिओजमध्येच दिसणार आहे, असं सांगितलेलं आहे. सो ओमेगा 2 इज इक्वल्स टू आय ओमेगा अपॉन आय प्लस एम आर स्क्वेअर. ओके, सो याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून येऊ शकतं, पण तुम्हाला इथे मला हे शिकवायचं होतं ॲक्च्युली, हे कसं मोमेंट ऑफ इनर्शिया वाढलं, ठीक आहे ना. सो त्याच्यामुळे मी हा न्यूमेरिकल इथे घेतला की हे I2 ची व्हॅल्यू मी कशी निवडली. तर आधी मोमेंट ऑफ इनर्शिया आय होता, एक पार्टिकल ॲड झाल्याने मोमेंट ऑफ इनर्शिया आणखी वाढला, ठीक आहे ना. सो तो वाढलेला मोमेंट ऑफ इनर्शिया, ठीक आहे ना, कसा कॅल्क्युलेट करायचा होता, तर हे मला इथे तुम्हाला समजून सांगायचं होतं. हे आय प्लस एम आर स्क्वेअर आन्सर आला ना त्याचं. सो दॅट्स वाय. इज इट ओके. ओके, गुड. नाउ नेक्स्ट न्यूमेरिकल. एक थिन सर्क्युलर रिंग आहे. नोट करत चालतंय ना, का नुसतं पाहत बसले. नोट करत चला, पॉज करत चला, स्वतः करून पाहत चला, ठीक आहे. एक रिंग आहे आणि हा ट्राय करा बरं, मी 2 मिनिट तुम्हाला वेळ देतो, ट्राय करून पहा. ही अशी एक रिंग आहे, रिंगचं मास कॅपिटल एम, रिंगचं रेडियस आर, आणि रिंग या ॲक्सिस भोवती फिरत आहे, अशी या ॲक्सिस भोवती अशी रिंग फिरत आहे. तर ही झाली तिची इनिशियल कंडिशन. सो इनिशियल तिची अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ओमेगा, ठीक. आता काय झालं, कोणतरी याला 2 मासेस अटॅच केले, एक मास इथे अटॅच केलं आणि दुसरं मास कुठे पण अटॅच केलं, मी इथे घेतलं समजा, इथे अटॅच केलं, काही फरक नाही पडला. सो मला सांगा हा जो मास आहे हा मास किती डिस्टन्सवर अटॅच झाला, आरच, आणि हा मास ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून किती अंतरावर अटॅच होईल, आरच. याचं पण मास एम आणि याचं पण मास एम. आता हे 2 मास अटॅच झाल्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 2 किती असेल, हा प्रश्न आहे तुमच्यासमोर. ओके, चला पॉज करा, सोडवा. ठीक आहे, बघा आता इथे सुद्धा कुठल्याही प्रकारचा एक्सटर्नल टॉर्क अप्लाय झाला नाहीये, म्हणून मग आपण घेऊ शकतो I1 ओमेगा 1 इज इक्वल्स टू I2 ओमेगा 2. ओके, घेऊ शकतो आपण असं. आता I1 ओमेगा 1, आता इनिशियली हे 2 पार्टिकल नव्हते, सो या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो असेल तो असेल एम आर स्क्वेअर,
ते पार्टिकलचं त्याच्यामध्ये ॲड करायचं काम नाही. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट इट्स ॲक्सिस mr² असतं इंटू ω1 इज इक्वल्स टू I2. I2 ची व्हॅल्यू होईल I, ठीक आहे ना, पहिले तर रिंग होतीच अजून पण आहे, प्लस हे दोन पार्टिकल ॲड झाले, एका पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया होईल mr², एका पार्टिकलचा, असे दोन पार्टिकल ॲड झाले, सो हे झालं 2 टाइम्स I प्लस 2 mr² इंटू ω2. ओके, सो इथे ω1 ची किंमत घ्यायला सांगितली आपल्याला, ओमेगा, आणि ω2 ची किंमत कॅल्क्युलेट करायला सांगितली. सो ω2 ची किंमत काय झाली, mr² अपॉन I प्लस ट्वाइस mr². ओके, सो हे झालं अँग्युलर मोमेंटम इन नेक्स्ट सिच्युएशन्स, ज्या वेळेस त्याचं काय झालेलं असेल तर आपले दोन पार्टिकल त्याच्यामध्ये ज्यावेळेस ॲड झालेले असतील. ओके, कळालं? येस ऑर नो? ठीक, कळते? हागे आता आणखी एक न्यूमेरिकल घेतो याच टाईपमध्ये, स्वतःही सोडवत चला, ठीक आहे ना, अजिबात गडबड घाई करायची नाही, ठीक आहे ना. न्यूमेरिकलची व्हिडिओ ज्यावेळेस असते त्यावेळेस व्ह्यूज कमीच येतात, ठीक आहे ना, असं करायचं नाही. न्यूमेरिकल्सच फिजिक्स आहे, फिजिक्सच न्यूमेरिकल आहे, आणि एकदा का इंटरेस्ट आला तर न्यूमेरिकल्समध्येच तुम्हाला सगळं फिजिक्स समजून जातं. ओके, चला पुढे. एक मॅरिगो राऊंड आहे, ठीक आहे ना, मेड ऑफ रिंग लाईक प्लॅटफॉर्म, म्हणजे एक रिंग सारखं स्ट्रक्चर दिलं आहे आपल्याला, लाईक दिस, असं एक रिंग सारखं एक स्ट्रक्चर आहे, आणि हे असं फिरत आहे, या ॲक्सिस भोवती असं फिरत आहे. या रिंगचं मास कॅपिटल एम आहे, रिंगचं मास कॅपिटल एम, रिंगचा रेडियस आर, आणि याची इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी ω1. बट आणखी एक सिच्युएशन याच्यामध्ये अशी आहे की या रिंगच्या सरफेसवर, काठावर एक जण बसलेला आहे, ठीक आहे ना, उभा आहे समजा, ठीक आहे ना, हा इथे, आणि या व्यक्तीचं मास यम आहे. मग हा किती डिस्टन्सवर असेल रे सेंटरपासून, आर, आणि ही फिरत आहे. इनिशियली हे असं सगळं असताना, म्हणजे रिंग असताना आणि मॅन असताना, हे दोघं जण ओमेगा या अँग्युलर वेलॉसिटीने फिरत आहे. पण काही वेळाने काय झालं, या मॅनने अशी आउटवर्ड जम्प घेतली इकडे. ओके, आता याने जम्प घेतल्याने नवीन अँग्युलर वेलॉसिटी जी असेल ω2 म्हणूया, ही अँग्युलर वेलॉसिटी किती असेल असं विचारलं. सो माझा पहिला प्रश्न असेल की याने अँग्युलर वेलॉसिटी वाढेल का कमी होईल. तर बघा, आधी त्या रिंगचं आणि त्या मॅनचं दोघांचं मास होतं, नंतर मॅनने उडी मारली तर मास कमी झालं, मास कमी झालं तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होतो, मोमेंट ऑफ इनर्शिया मासवर डिपेंड करतो. सो मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला असेल तर अँग्युलर वेलॉसिटी वाढते. सो ही अँग्युलर वेलॉसिटी जास्त असायला पाहिजे या अँग्युलर वेलॉसिटीच्या. ओके, आता तुम्ही हा ट्राय करून पाहता का, इथे सुद्धा एक्सटर्नल टॉर्क 0 आहे, I1 ω1 इज इक्वल्स टू I2 ω2 तुम्ही घेऊ शकता. चला पॉज करा आणि आपण पाहू. चला पाहू, बघा इथे पण I1 ω1 इज इक्वल्स टू I2 ω2 होईल. I1 म्हणजे मॅन पण आहे आणि रिंग पण आहे, म्हणजे मॅन, रिंगचं मोमेंट ऑफ इनर्शिया mr² प्लस मॅनचं मोमेंट ऑफ इनर्शिया, मॅनचं मास m आणि ॲक्सेलरेशन पासून असणारा डिस्टन्स r, सो mr². हे झालं इनिशियल अँग्युलर मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि अँग्युलर वेलॉसिटी ω1 इनिशियली. सेकंड टाइम जेव्हा मॅनने जम्प केलं तर फक्त रिंग राहिली तर मोमेंट ऑफ इनर्शिया mr² into ω2. Do you got it? So it is 2 mr² ω1 is equals to mr² times ω2. Okay, so mr² get cancel, ω2 is equals to twice ω1. बघा वाढलं, डबल न झाले. ओके, इज इट क्लिअर? येस ऑर नो? येस. कसं तर इथे एक गोष्ट सिम्पली कोणी लॉजिक लावून पण करू शकतो, चला यार करायचंच आहे आपल्याला. तर मॅन आणि मासचं मास सारखं आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया हाफ वर आला, मोमेंट ऑफ इनर्शिया हाफ वर आला तर अँग्युलर वेलॉसिटी डबल होईल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल ना. सो कोणी काय विदाउट कॅल्क्युलेशन्स पण याला करू शकतं. ओके, आपण आता नवीन आहोत याच्यामध्ये, सो हळूहळू प्रॅक्टिस परत केल्याने ह्याची डायरेक्ट कंडिशनच लक्षात येऊन जाईल. ओके, आता आणखी एक छोटासा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. या प्रॉब्लेममध्ये काय सांगितले आपल्याला की एक डिस्क आहे सुरुवातीला, त्या डिस्कचा मास m आहे, रेडियस r आहे, आणि ती अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाने फिरत आहे अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. सो एक डिस्क आहे लाईक धिस,
आणि ही डिस्क या ॲक्सिस भोवती फिरत आहे, या ॲक्सिस भोवती अशी फिरत आहे, ठीक आहे ना. याचा रेडियस r आणि मास m. ओके. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी या वेळेस आहे ओमेगा, म्हणजे ओमेगा 1 ची किंमत ओमेगा घेऊया आपण. काय झालं, कोणीतरी याच्यावर आणखी एक डिस्क ठेवली सेम रेडियसवाली, सेम डायमेन्शन्स म्हणतो तो, म्हणजे सेम रेडियसवाली एक रिंग ठेवली. आता ही रिंग जी आहे या रिंगचा रेडियस r आहे, पण या रिंगचं मास m/4 आहे मात्र. ओके. आता ही डिस्क याच्यावर ठेवल्याने नवीन अँग्युलर व्हेलॉसिटी किती होईल, ओमेगा 2 इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे ना. आता इथे पण तुम्ही ट्राय करू शकता, पॉज करा, ट्राय करा. ओके. पहा आता इथे सुद्धा डिस्क ठेवल्याने कुठलाही एक्सटर्नल टॉर्क अप्लाय झाला नाही, म्हणून मग या ठिकाणी सुद्धा I1 ओमेगा 1 इज इक्वल्स टू I2 ओमेगा 2 असं होईल. I1 म्हणजे ही होती ना डिस्क, तिचं मास m होतं, सो मोमेंट ऑफ इनर्शिया होईल तिचा mr²/2, म्हणजे 1/2 mr² हा असतो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. ओमेगा 1 तिची अँग्युलर व्हेलॉसिटी. I2 काय होईल, तर I2 मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ धिस डिस्क अँड धिस डिस्क, दोन डिस्क एकत्र आल्या ना, मग पहिली डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया 1/2 mr² प्लस दुसऱ्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया 1/2, त्याचा मास m/4, रेडियस तेवढाच r² इंटू ओमेगा स्क्वेअर. इज इट? सो 1/2 mr² इंटू ओमेगा 1 इज इक्वल्स टू, इथे 1/2 m, इथे 1/2 m आहे, सो 1/2 mr² तर कॉमन काढू शकतोय आपण. यस, इथे एक राहिला आणि इथे 1/4 राहिले. बघा, शांततेने विचार करा. इंटू ओमेगा 2 स्क्वेअर. ओके. सो 1/2 mr² 1/2 mr² गेट कॅन्सल. ओमेगा 1 इज इक्वल्स टू 4 + 1 5, so 5/4 times omega 2. So therefore omega 2 is equals to 4/5 times omega 1. ओके. समजली न्यूमेरिकली पर्यंत? सो हा झाला एक एपिसोड. ठीक आहे ना. पुढच्या एपिसोडमध्ये पण भेटू आपण. ठीक आहे, समजते? चला अभ्यास करा, काळजी घ्या, टेक केअर.